असते. अलग येते वेदना वेगळ्या आहेत, मरण काही साधारण नाही. काही काही लोक म्हणतात एकदा देवानं मला ह्या जगातून उचला हो, लय वैताग आला ह्या कामाचा, या नवऱ्याचा, लेकरांचा, म्हणतात की नाही. म्हणायला सोपं वाटतं, म्हणणं सोपं आहे मरण यावं, पण जेव्हा मरण येलं ना मग दांदा दुंगा कसा होतोय बघा. मग कुठं उड्या मारतात, कुठं मी पळायला चालू होते की मला वाचवा, मला वाचवा. आलं मरण काही साधारण नाही. आपल्याला वाटतं शब्दामध्ये की मी मरते, आता मरून जाते, पण मरण यायला आलं ना सुरुवात मग कळलं. म्हणून त्या मरणाच्या आत्म्याला बोलू नका. कोणता आत्मा आहे? मृत्यूचा आत्मा डेंजर आहे. पहिलं पाप येतं, पाप हळूहळू हळूहळू हळू करतो. म्हणजे देवाच्या आज्ञा. मरण एकदमच तुम्हाला येत नाही, एकदमच मरण तुम्हाला घेऊन जाणार नाही. पण ते मरणाला माहिती आहे की ह्याला डायरेक्ट जर संपवायचं असेल तर डायरेक्ट तर परमेश्वर पिता मला ह्याला मारू देणार नाही, पण ह्याला पापामध्ये गुंतवायचं. पहिला हळूहळू बिडीची सवय लावायची, सिगरेटची सवय लावायची, तंबाखूची सवय लावायची, चुकीच्या गोष्टी करायला सवय लावायची, चुकीच्या कामं करायला लावायचे, नशा करायला लावायचे वेगवेगळे. हळूहळू हळूहळू ती म्हणतात बघा लोक, पापाचा घडा भरला की माणूस मरतो, म्हणतात का नाही. त्याचा पापाचा घडा भरला आणि मेला, म्हणतो का नाही आपण. पापाचा घडा भरला, पापाचा घडा म्हणजे एक भांडा असतं, ते हळूहळू हळूहळू हळू 10% 20% भरत जातं. जसं जसं पाप करतो त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये ते घडा भरत भरत येतो, आणि ते भरायला आलं की मग ते सगळं